ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी स्टंटबाजी केली। त्यानंतर त्यांना घटनेचं गांभीर्य राहिलं नाहीये आणि ते तालुक्यात फिरकले देखील नाही, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणस्थळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी केलाय। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन 20 दिवस उलटून गेले, मात्र अद्याप आरोपींचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे। घटनेनंतर विद्यमान आमदार यांनी शहरामध्ये येऊन स्टंटबाजी केली। त्यानंतर त्यांनी विटंबनेबाबत ब्रश शब्द देखील काढला नाहीये। त्यांना या घटनेचं गांभीर्य नाहीये। जनतेने याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवाल माजी मंत्री तनपुरे यांनी उपस्थित केला। यावेळी उपोषणस्थळी माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, खासदार निलेश लंके, करण ससाणे, सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे, सचिन मसे, बाळासाहेब उंडे, बाळासाहेब आढाव, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, तसेच अभिषेक भगत, सागर तनपुरे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर वाचकर, सचिन तनपुरे, ओंकार कासार, पप्पू कल्लापुरे, महेश उदावंत, कांता तनपुरे, मधुकर घाडगे, सौरभ उंडे, अतिक बागवान, संतोष आघाव, अभिजित ससाणे, नानासाहेब शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हे बघा, मला माझ्या कामाबद्दल बोलायचं आहे। मला त्यांच्याबद्दल ते काय करतात याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही। आता ह्यांनी विचारलंच आहे तर खरं बरोबर आहे ना। आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। तर घटना घडली त्यावेळेस त्यांनी रील्स काढले, सोशल मीडियावर टाकले। नंतर 20 दिवसामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी या प्रश्नाबाबत ब्रश शब्द देखील काढलेला नाही आहेत। त्या दिवशी जसा देवेंद्र फडणवीसांना फोन लावला तसं जाऊन बसायला पाहिजे मुंबईमध्ये, तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसून इथं पोलिसांवरती दबाव आणून आणखीन जास्त त्या ठिकाणी तपासाला गती आणण्याचं काम खरं वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं होतं। पण मात्र ते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काय, मला वाटतं काल परवा इथं आले होते, डॅमवर काहीतरी बैठक झाल्याचं, आजच होते का डॅमवर, काल इथं होते असं कळालं मला। पण त्या निवडणुका वगैरे याच्यामध्ये हे प्रश्न त्यांना कदाचित जास्त महत्त्वाचे वाटत असावेत। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती सत्ताधारी आमदारांनी कुठल्याही प्रकारचं पोलिसांवरती दबाव न आणणं हे या मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।